उरण तालुक्यात 22 वर्षीय यशस्वी शिंदे हिच्या खुनाची घटना घडल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटले होते। यानंतर अनेक नेते मंडळींनी यशस्वीच्या कुटुंबाची भेट घेत सांत्वना केली। त्याचप्रमाणे यशस्वीला न्याय आणि गुन्हेगाराला फाशी मिळेल असे आश्वासन देखील दिले। मात्र या पीडित कुटुंबाला मदतीचा हात कोणीच दिला नाही। यावेळी सगळ्यात शेवटी आणि बरेच दिवस उलटून गेल्यानंतर यशस्वीच्या कुटुंबाला भेट देणाऱ्या केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सामाजिक न्याय विभागातर्फे 8,25,000, RPI पक्षाकडून 1 लाख रुपये आणि मोठ्या बहिणीला नोकरीची हमी दिली आहे। याबाबतची माहिती स्वतः आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे। शिंदे या मुलीची जी हत्या आहे, ही हत्या उरणमध्ये झालेलं प्रकरण अत्यंत गंभीर आहे, जीवाला चटका लावणार आहे। देशातल्या महिला सुरक्षित नाही हे उदाहरण देणार अशा पद्धतीची घटना आहे आणि या घटनेमुळे सगळ्या महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे। एक तर दलित समाजाची, बौद्ध समाजाची आणि धुळ्यावरून आलेली त्या मुलीला यशस्वीला शिक्षण देण्याचं जे काम आहे, यशस्वीला जे शिक्षण देण्याचं जे काम आहे ते तिच्या वडिलांनी केलेलं आहे। ती BA पर्यंत ती शिकली होती आणि तिच्यावर जो हल्ला झालेला आहे तो हल्ला अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा आहे। आरोपीला पोलिसांनी पकडलेला आहे, तो आता जेलमध्ये आहे। तर रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आमची मागणी अशी आहे की या आरोपीला फाशी शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। पोलीस अधिकाऱ्यांशी मी बोललेलो आहे, माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी बोललेलो आहे, SP जे आहे त्यांच्याशी बोललेलो आहे आणि या प्रकरणामध्ये कसली ढिलाई होता कामा नये। ही जी केस आहे ही केस फास्ट ट्रॅक कोर्टाकडे द्यावी अशा पद्धतीची आपली सूचना आहे आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की या प्रकरणामध्ये अजिबात हायगैर होणार नाही। या प्रकरणाची पूर्ण चौकशी करण्यात येईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत आमचं शासन शांत बसणार नाही, ही भूमिका माननीय एकनाथ शिंदे यांची आहे। आणि हिला आपल्या समाज कल्याण खात्याच्या वतीनं 8.25 लाखाची जी मदत आहे, 8,25,000 जी मदत आहे, ही मदत या कुटुंबाला मिळणार आहे। आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं नरेंद्र गायकवाड आमचे जिल्हाध्यक्ष आहे, 2-3 दिवसामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं 1 लाखाची मदत या कुटुंबाला देणार आहे। आणि ही कुटुंब अत्यंत गरीब अशा परिस्थितीमध्ये राहणार आहे। जरी बिल्डिंगमध्ये आमचं घर असलंही तरी आर्थिक परिस्थिती फार चांगली असणारं हे कुटुंब अजिबात नाही। आणि त्यामुळे मी समाज कल्याण अधिकारी इथं आले होते अलिबागवरून, त्यांना मी सांगितलेलं आहे आणि तिची एक बहीण जी आहे, जी BAला शिकते आहे, तिला एका ठिकाणी कुठंतरी नोकरी द्यावी अशा पद्धतीची सूचना आधीच मी अधिकाऱ्यांना दिलेली आहे। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।